मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव आणि कवठेमहांकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही नक्की क्लिक करा. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तासगाव तालुक्यातील पाडळी येथील कमल आनंदा पाटील या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधक पंकज पाटील यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे. गुंठेवारी विकास नियमाधिकरण प्रमाणपत्र असताना ते नसल्याचे साठी खात्यामध्ये खोटी निवेदन करून तसेच खुश खरेदी पत्रामध्ये विटा तहसीलदार यांच्याकडे रजिस्ट्री नोंद नसलेले बिनशर्ती नोटीस जोडून खोटे निवेदन करून खुश खरेदी पत्र रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदवून खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तासगाव तालुक्यातील पाडळी येथील कमल आनंदा पाटील यांच्यावर सहाय्यक दुय्यम निबंधक पंकज वसंतराव पाटील यांनी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहितीशी की दिनांक 2 जानेवारी 2023 आणि 15 डिसेंबर 2023 रोजी विट्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्टर साठेखत आणि रजिस्टर खुश खरेदी पत्र दस्तात कमल आनंदा पाटील राहणार पाडळी तालुका तासगाव यांनी गुंठेवारी विकास नियमाधीन प्रमाणपत्र असताना त्यांनी साठी खात्यामध्ये नसल्याची खोटी माहिती देऊन तसेच खुश खरेदी पत्रामध्ये विटा तहसीलदार यांच्याकडे रजिस्ट्री नोंद नसलेले बिनशेती नोटीस जोडून रजिस्टर खुश खरेदी पत्र करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधक पंकज पाटील यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जिओ मराठी, ते धडक